नाशिक तालुक्यातील गंगापूर गावातील जलालपूर येथील श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या मुद्द्यावरून अखेर गावात मोठा संघर्ष उफाळून आलाय। तब्बल 150 वर्ष जुनं असलेल्या श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 30 एप्रिल रोजी भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र काही ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे परिसर अक्षरशः रणांगणात बदलला। या कार्यक्रमासाठी श्रीराम मंदिराचे महंत भगवान दास गुरुदास खाकी आखाड्यातील पुजारी, विविध मंदिरांचे महंत व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। संभाव्य तणाव लक्षात घेऊन तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तरीही कार्यक्रमादरम्यान विरोधक आणि समर्थक आमनेसामने आल्यानं वातावरण चांगलंच तापलं। काही ग्रामस्थांनी मंदिराच्या जीर्णोद्धारास तीव्र आक्षेप घेत कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस प्रशासनाशी त्यांची जोरदार शाब्दिक चकमक झाली। परिस्थिती इतकी चिघळली की काही वाहनांचं नुकसान झाल्याची घटनाही घडली आहे। पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत जमावाला पांगवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी स्पष्ट भूमिका घेत महंत भगवानदास खाकी यांच्याकडे मंदिरासंदर्भातील आवश्यक कागदपत्र असल्याचं सांगितलं। तसंच विरोध करणाऱ्या ग्रामस्थांकडे कोणतेही पुरावे असल्यास ते प्रशासनासमोर सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं। मात्र काही जणांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं अखेर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला। महंत भगवानदास खाकी यांनी यावेळी भावना व्यक्त करत म्हटलंय, गेल्या 40 ते 50 वर्षापासून मी या मंदिराची सेवा करतोय। स्वतःच्या खर्चातून अनेक वेळा मंदिराची दुरुस्तीही केली। हे ऐतिहासिक मंदिर वाचवण्यासाठी जीर्णोद्धार आवश्यक आहे। मंदिर उभारणीसाठी निधी उभारण्याच्या उद्देशानं काही जमिनीची विक्री करण्यात आली होती। मात्र काही ठराविक लोक विनाकारण विरोध करतायत। दरम्यान नाशिक ग्रामीण पोलिसांनी जलालपूरचे सरपंच भगवान मुरलीधर गभाले यांच्यासह 25 ते 30 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। या कारवाईमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे। तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी नागरिकांना स्पष्ट इशारा देत म्हटलंय, कुणीही कायदा हातात घेऊ नये। सोशल मीडियावर अफवा किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। सध्या जलालपूर गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त कायम ठेवण्यात आलाय। संविधान न्यूज, नाशिक। काय प्रकार घडला हे काय सांगाल? मी महंत भगवानदास गुरुदास खाकी आणि खाकी आखाड्यामधला मी 40-50 वर्षापासून राम मंदिराची मी सेवा करत आलेली आहे। आणि त्याच्यामध्ये काही ते आपला मंदिर त्याच्या दुरुस्ती मी 2-3 वेळा केलेली आहे। गावच्या लोकांनी काही करत नव्हते आणि पूजा आरती काय असेल ते खर्च जो काय आहे मी मेहनत करून शेतीमध्ये आणि ते सगळं दैनिक जो खर्च होता मी त्याची व्यवस्था करत होता। आणि त्याच्यानंतर हे मंदिराची झाली 150 वर्षाचं मंदिर झाल्यामुळे ते उत्पन्नपासून त्या मंदिराची जीर्णोद्धारासाठी काही शक्य नव्हता, एवढा पैसा नव्हता। म्हणून मी विचार केलं काहीतरी आपण याची विक्री करून, मंदिराची जागा आहे, जमीन आहे, विक्री करून आता याच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि नाशिकच्या काही आखाड्याची झालेली आहे त्याची आपण व्यवस्था करून टाकू। अशा करता ते मी जो सरपंच जो आहे गभाले, भगवान मुरलीधर गभाले, आणि याला विचारलो तो म्हणे बाबा काय नाही, आता मी ग्राहक पाहतो, विकून टाकू आणि ते मंदिरं बनवून टाकू, असा चर्चा झाला। तर त्याने काय केलं, त्याने ग्राहक पाहिल्यानंतर त्याने काही अल्प किमतीमध्ये जातो होतं, ग्राहक काही बरोबर नव्हते। आणि त्यांना मी म्हटलं की आता ही अल्प किमतीमध्ये आपल्याला 2 मंदिराची व्यवस्था होणार नाही, सुधारणा होणार नाही आणि जीर्णोद्धार होणार नाही आहे। म्हणून आता तू काही याच्यामध्ये हे करू नको, मी फिर दुसरा पाहतो। अशा करून फिर मी दुसरा व्यक्ती पाहते आता 3-4 वर्ष होऊन गेलो। आणि ते लास्टमध्ये आता हे जो कोठवडे आपला भूषण कोठवडे जो आहे एक धार्मिक माणूस आहे, त्याला काही लोकांनी मार्गदर्शन करून मला दाखवले की हे बिल्डर चांगला माणूस आहे, तुम्हाला आता हा हे करून तुमच्या जमीन विकत घेऊन हा मंदिराची जो आहे जीर्णोद्धार वगैरे आहे, सुधारणा जो आहे नाशिकचे हे करून देते। अशाप्रमाणे झाल्यानंतर आणि तर मी ते गावची लोकांनी मी त्यांना विकून दिलं नाही। ते सरपंचाला त्याने काय केलं, गावकरी बसवल्यानंतर आता आमची विचार झाली की तुम्ही कशाला विकता, म्हणून आता तोच विकत होता
तो बोलला म्हणून ते बोललो विकायचं आणि तोच विकत होता आणि त्याला विकू दिलं नाही म्हणून तिने गावच्या लोकांना चर्चा केला. तर चर्चा केल्यानंतर मी गावच्या लोकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही कागदपत्र असेल, तुमच्याकडे काही निशाणी असेल, काही गावाचं असेल, तुम्ही मला द्या एक दोन महिन्यामध्ये आणि मी तुम्हाला हा राजीनामा देऊन टाकेल. आता तिने असा करता असताना 3 महिन्याचं मुदत दिलं होतं. ते 3 महिन्याचं 3 साल झाला तिने कागदपत्र काही दिलं नाही. याला विचारा, त्याला विचारा, आमदाराला विचारा, प्रत्येक लोकांना विचारून असा करता करता आता ते शेवटी विक्री झाली. विक्री झाल्यानंतर तो विक्री जो घेणार कोठोड साहेब जो होते तिने कागदपत्र पाहिलं. कागदपत्र सगळं ओके आहे. ते म्हणे काही लोकांच्या याच्यामध्ये विरोध आहे आणि याच्यामध्ये थोडासा लफडा आहे आणि हे जेपर्यंत लफडा मिटणार नाही आणि व्यवस्थित होणार नाही मी घेतो. परंतु लफडा मिटला का आणि जेव्हा माझं नाव आणि ये मध्ये उतारामध्ये लागेल, म्हणजे खरेदी होऊन उतारामध्ये जेव्हा लागेल तेव्हा मी ह्या मंदिराला 2 मंदिराचं बांधून देणार आहे असं आमचं ठरलं. तेपर्यंत तुम्हाला आम्ही काही पैसा पाणी देणार नाही असं ठरल्याप्रमाणे म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. अशाप्रमाणे असा व्यवहार झालं. तर त्याने खरेदी केलं. खरेदी केल्यानंतर ते खरेदी करता आणून इथे हजेरी केले आणि त्याचा आगला दिवस 17 तारखेला हिने काय तिथे आपले त्या गट्ट थोडेसे मोजणी करायला काही दुसऱ्याच्याकडे 9 फूट जागा गेली होती, त्या काढायसाठी मोजणी केली. मोजणी केल्यानंतर एवढा तर हिने ते शेजारीचा जो हे होता नंदू टंपाळे तिने काय केलं, गावच्या लोकांना फोन करून बोलवून घेतला आणि खूप पोराला गणेशला खूप शिष्याला मारलं आणि शागाळी केलं. अनेक शागाळी करून सरपंच आणि पोलीस पाटील 2 होते, याने खूप त्रास दिले आणि सगळं गावच्या लोकांना गोळा करून गावाचं काही नव्हता याने सगळं गावच्या लोकांना पैशाच्या लोभामध्ये याने गावच्या लोकांना भडकावून त्याला ते विक्री करायचं होतं आणि त्या पैसा त्याच्या घराला नेऊन बंगले बांधायचं होतं. ह्या निमित्ताने माझ्या समितीने दुश्मन केला. नेमकं आज या ठिकाणी जर बघितलं त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील आलेला होता. नेमकं काय काम होतं आमची आज जो पोलीस बंदोबस्त होता, हे पोलीस बंदोबस्तांना पोलीस लोकांना आम्ही समजून सांगितलं की ते तुमच्या यामध्ये जरा ते आपल्याला भूमिपूजन करून मंदिराची आमच्याकडे चावी दिलं तर ते मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही काम सुरू करणार आहे. परंतु तिने करू दिले नाही. परंतु गाववाल्याचं असं देखील म्हणणं आहे त्यामध्ये तुमच्याकडं 2-3 रेशन कार्ड आहे असा पण आरोप केलेला आहे त्यांनी. याबद्दल काय सांगणार? नाही, हे खोटं आहे. माझ्या एक रेशन कार्ड एकच आहे आणि ही जो सरपंच जेव्हा सरपंच पदवी झाल्यापासून हिने खोटं नाटक बैराग लावून आणि आमचे 2 आडनाव लावून हिने हे केलेले. आता आपली या प्रकरणात आपली गाडी देखील फोडण्यात आलेली आहे. आता पुढचा पवित्र काय असणार आहे आपला? आता पवित्र त्याच्यावर आता केस करायला लागेल. आता पर्याय काय आता? त्यांनी कायद्याचा भंग केला आहे, कायद्याची व्यवस्था बिघडली. न्याय म्हणजे त्यांनी बेकायदे त्यांनी न्याय बिघडलेली, त्याच्यामुळे त्याने बेकायदेशीर हे केलेले आणि आमचं काही किंमत केलेली आहे. आता हे जो गावची लोक आहे ना, हे माझ्या शेतामध्ये प्रत्येक दैनिक हे काम करत होते. यांचे पैसा प्रत्येक वेळावर दिलेले आणि हे आता थोडीशी पैशावाला झाले म्हणून आता हे खूप त्रास द्यायला लागले. आता जे आखाडा संत महंत आहे यांना आपण काय भेटणार आहात का या संदर्भात? नाही, यांच्या आखाड्याचे बघा, जसे तुमची नावावर वस्तू आहे, यांच्या नावावर वस्तू आहे, त्यांच्या नावावर असते. परंतु जसे समाज आहे, जसे आम्ही जलालपूर सरपंच आहे, सरपंच म्हटलं तर अनेक प्रकारचा सरपंच राहतो. पण कोणाची मालकीमध्ये म्हणजे इस्टेटमध्ये कोण मालिक नाही. जो ज्याच्या नावावर दिलेले तो मालिक असतो. आणि त्याच्यानंतर आमची जो मंडळाची जो भंडारा होत असतो तो भंडारामध्ये आमचे सगळं साधू लोक गोळा होते आणि भंडारा करते आणि त्यांना मान तान मिळतं आणि ते आपल्या आस्थानामध्ये निघून जातात. त्याच्यामध्ये असं पण त्यांनी आरोप केलेला आहे आपण 14 एकर विकली. हे जमिनी विकले म्हणजे मंदिरासाठी आणि हे विकत होते.
हे विकत होते. अजून मी एक म्हणतो की आम्हाला विकायला अधिकार नाही आहे. वाणीने ते गावाच्या वाणीने 2 एकर जागा दिलेले होते. कोणती वारीला हे हे नोंद करा. वारीला वाण्याने 2 एकर जमीन दिली होते, त्याने विकून खाले. म्हणजे धार्मिक जमिनी विकून खाले. ते चौकशी करा. या संदर्भात आपण नाशिक पोलीस अधीक्षक यांना भेटणार आहेत का? आता ते बोलावलं तर आम्ही जाणारच ना. भेटणार आहे. भेटणार ना. त्याने यायचं भावना हे केलेली.